नमस्कार मंडळी, मी सुनील लडगे आणि हा आहे माझा दुसरा ब्लॉग। तर मित्रांनो, तुम्ही पहिल्या ब्लॉगला दिलेला सपोर्ट म्हणजे प्रेम आणि कमेंटसाठी तुमचं मनापासून स्वागत करतो। तर आज आपण शेतावरती आलो आहे आणि सारवणी करणार आहे। म्हणजे आपण खळ कसं सारवतो ना, ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल। तर व्हिडिओ आपण घरापासून न स्टार्ट करता आता आपण आलो शेतावरती आणि एका ठिकाणावर बसलो, कारण पाणी घेऊन आलं, खूप दमलो आणि त्याच्यासाठी तर इथूनच व्हिडिओ स्टार्ट करतो। तर तिथलं तुम्हाला थोडं व्ह्यू बघायला भेटेल आपल्या गावापासून, म्हणजे आपलं गाव कसं आहे आणि तो रस्ता जो आपण इथं परत आलो तो रस्ता तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच। तर आपल्या व्हिडिओला कमेंट करा। छान मित्रांनो, तुम्ही कमेंट करत नाही आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण मित्रांनो करून ठेवा, म्हणजे असे तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतील। आपले कल्चर, पालघरचं कल्चर म्हणजे आपली संस्कृती। तर आता मित्रांनो, आपल्याकडे भात कापणीला जोरदार अशी सुरुवात झाली। म्हणजे आपले मंडळी, आपले गावकरी जे आहेत ना मित्रांनो, ते भात कापणीला म्हणजे त्यांची आता सुरुवात झालीच आहे ऑलमोस्ट। म्हणजे खूप साऱ्यांनीच सुरुवात केली, आपण अजून नाही केली, पण आज थोडं तरी भात कापू आणि ते तुम्हाला दाखवू कसं आपलं भात आहे ते। तर या चला तर मित्रांनो, व्हिडिओला आपण सुरुवात करू। खळ नाही, आपली ती चोपडी आहे, म्हणजे खळ बनवतोय आपण राहण्यासाठी चौकडी तयार करताना सांगायचं आहे। म्हणजे त्यासाठी पाणी रस्ता आहे, या रस्त्याला घेऊन जायचं।
भात कापायला म्हणजे इकडे जे खळं होतं ना ते सारवणी करून झालं, तर आता थोडं भात कापू आणि भात आपलं कसं आहे ना ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच. म्हणजे आपली इकडे स्वतःची मालकीची जमीन नाही आहे, आपण फॉरेस्ट प्लॉट आहे आपल्याकडे, आपण तिथेच भात करतो. म्हणजे आपण जे फॉरेस्ट प्लॉट भेटतात ना आपल्याला वनपट्टे, तर ते आपल्याला भेटलेलं आहे. आपली स्वतःची जमीन नाही आहे ते, त्यासाठी आपल्याला जंगलात पूर्ण शेती करावी लागते. म्हणजे तिथे मित्रांनो डुकरांनी खूप नासाडी केली, म्हणजे शेतामध्ये डुकर फिरून गेला इकडे तिकडे आणि मोरांनी पण खालायचं आई आणि आजी म्हणत होती. तर आज आपला रविवार आहे, तर सुट्टीच्या दिवशी आपण जातोय आणि तिथे जर भात खाल्लेले असेल ना मोरांनी किंवा डुकरांनी, ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. तर कसा भात केला आहे ना त्यांनी, आपल्या भाताचे नुकसान कसं केलं ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच. तर चला गेल्यानंतर दाखवतो तुम्हाला.
नातूर आवडल्यास लाईक करा आणि मित्र मैत्रिणीसोबत व्हिडिओला शेअर करा आणि आपल्या पालघर संस्कृती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, असे हे आपलं होतं भात, हे पिकलेलं भात आहे. अजून थोडं कापलं तिकडलं ते तुम्हाला दाखवलंच व्हिडिओमध्ये. आणि हे आपलं सध्या कापायचे भात आहे. तर चला व्हिडिओ इथेच समाप्त करतो आणि